श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. मगराया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो. कृष्ण सांगती आता जो योगरूप. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला जे योगमार्गाचे निरूपण सांगणार आहेत तेच आपण ऐका. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. राजा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करीत असता अनायासे ब्रह्मानंदाची मेजवानी केली व आपणही अगदी वेळेवर अनायासे पाहुण्याप्रमाणे येऊन पोचलो. कैसी देवाची आगळी कने निजे, जैसे तानेलिया तोयसे विजे. की तेची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. ज्याप्रमाणे प्राण्यासाठी तळमळणाऱ्या एखाद्या तहानलेल्या मनुष्याने पाणी प्यावयास घेतले, पण ते पाणी तोंडाला लावल्याबरोबर त्याला ते अमृत आहे असे कळून आले, तर त्याचे केवढे थोर भाग्य याची कल्पना देखील करता येणार नाही. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. त्याप्रमाणे तुम्हाला व मला येथे या प्रसंगी झाले, कारण तशी काही इच्छा न करता व कल्पनाही नसताना अकस्मात आत्मतत्वाची प्राप्ती झाली. हे ऐकून राजा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे काही तुला मी विचारित नाही. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरिया हे घेतले कुमारांचिया. राजाचे भाषण ऐकून संजयाला राजाचे अंतकरण कळून आले व वाटले की यावेळी आपल्या मुलांकडे राजाचे लक्ष लागले आहे. हे जाणोनी मनी हाशिला, म्हणे मातारा मोहे नाशिला. हे रवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. अशी राजाच्या मनाची स्थिती कळून आली. तेव्हा संजयाला हसू आले व आपल्याशीच तो म्हणाला, हा म्हातारा पुत्रमोहाने भगवंताच्या उपदेशाकडे लक्ष न देता आपला घात करून घेत आहे. खरे पाहता यावेळी भगवंताने अर्जुनाला कसा सुंदर उपदेश केला आहे तो पहा. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंदू कैसे पाहेल. ते विचिये रुसो घेईल म्हणून बिहे. पण जन्मता आंधळा असलेल्या धृतराष्ट्राला तो भगवंताच्या उपदेशाचा प्रकाश मिळेल असे होणे कसे शक्य आहे. तितक्यात राजाला आपल्या म्हणण्याचा कदाचित राग येईल म्हणून संजय भ्याला. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जे तो संवादू फावला कृष्णार्जुनाचा. पण थोर भाग्याने आपल्याला श्रीकृष्णार्जुनाचा संवाद ऐकायला मिळाला असे वाटून स्वतः संजयाला मात्र अत्यंत संतोष वाटला. तेने आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतकरणे. आता दरेशी बोलणे घडेल तया. त्या आनंदाने तृप्त होऊन व श्रीकृष्णाच्या उपदेशातील अभिप्राय नीट ओळखून संजय आता पुढे धृतराष्ट्राला आदरपूर्वक कृष्णार्जुनाचा संवाद निवेदन करील. तो गीते माझी षष्टीचा, प्रसंगू असे आयनीचा. जैसा अक्षरा नवी अमृताचा निवाडू झाला. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्राच्या मंथनातून निघालेल्या वस्तूतून अमृत हे दैवांनी घेण्याजोगे ठरविले, त्याप्रमाणे गीतेमध्ये या 6व्या अध्यायातील निरूपण प्रत्यक्ष आत्मानुभव प्राप्त करून देणारे असल्यामुळे ऐकण्याजोगे आहे. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार उघडले का. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार उघडले का. त्याप्रमाणे ते निरूपण गीतार्थाचे सारभूतच म्हणता येईल किंवा ते आत्मानात्म विवेकरूपी समुद्राचे पैलतीर म्हणता येईल अथवा योगेश्वर्याचे उघडले गेलेले कोठार म्हणता येईल. जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्माशी न बोलणे. जे तुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. जेथे मूळ प्रकृती लीन होते, जे वेदरूप शब्दाने देखील बोलता आले नाही व ज्या ठिकाणाहून या गीतारूपवल्लीचे म्हणजेच भवौषधीचे बीजरूप अस्तित्व व्यक्तदशेला येते, तो अध्यायो 6वा. वरी साहित्याची बरवा.
सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. तो हा अनिर्वाच्य ब्रह्मस्थितीचा अनुभव देणारा 6वा अध्याय होय. तो आता उत्तम अलंकारिक भाषेत सांगितला जाईल, म्हणून अत्यंत एकाग्र चित्ताने श्रवण करा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माझी ही भाषा प्राकृत आहे खरी, पण ती अमृतालाही पैज मारून जिंकील अशी त्यात रसाळ शब्दांची योजना करीन. जिये कोळीकेचे निपाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बिकमोडे जयाचेनी. त्या अक्षराच्या कोमलपणाच्या मानाने पाहिले असता सप्तसुरातील कोमलपणाही थोडाच दिसेल आणि त्यांच्या चित्ताकर्षणाने सुगंधाचे चित्ताकर्षक सामर्थ्यही नाहीसे होईल. ऐसा रसाळपणाची आलोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. त्याचप्रमाणे हेही लक्षात ठेवा की भाषेच्या रसाळपणाच्या लोभाने श्रवणेंद्रियाच्या ठिकाणी रसनेंद्रिय येईल आणि या भाषेने इंद्रियामध्ये परस्परात भांडण सुरू होईल. सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा, परी रसना मने रसू हा आमुचा, ग्रहणाशी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. मग खरोखर शब्द हा कानाचा विषय होय, पण जिभेला हा शब्द माझा विषय आहे असे वाटेल. नाकाला त्या शब्दाच्या ठिकाणी आपला सुगंध विषय आहे असे वाटेल व तो शब्द नाकाला सुगंधाचाच अनुभव देईल. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. भाषेच्या मर्यादेची पद्धत अशी आश्चर्यकारक की ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल व त्यांची इच्छा तृप्त होईल व ते म्हणतील की हे शब्द म्हणजे रूपाची खाणीच आहे. जेत संपूर्ण पद उभारे, तेत मनची धाव बाहिरे, बोलू बुजाई आविष्करे आलिंगावया. जेथे संपूर्ण पद उभारले जाईल तेथे मन इंद्रियांना मागे सारून त्या बोलाला बाह्या पसरून आलिंगन देण्याला बाहेर धावेल. ऐसी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परितो सरीसीपणीची बुजावी, जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू. याप्रमाणे ही इंद्रिये त्या शब्दाला विषय समजून झोंबतील. पण ज्याप्रमाणे एकच सूर्य उदय पाहून सर्व जगाला जागे करतो, त्याप्रमाणे माझा तो शब्दही सर्वांचे सारखे समाधान करील. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणेच त्या शब्दाचा अर्थही असामान्य व्यापक व खोल आहे असे दिसेल. त्यातील गुप्त अभिप्रायाकडे पाहणाऱ्याला त्यात चिंतामणीचे गुण दिसतील. हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. हे असो अशा प्रकारच्या साहित्यपूर्ण शब्दांची उत्तम ताटे मांडून त्यात ब्रह्मरस वाढला जाईल. पण हे माझे निवेदन निष्काम पुरुषांकरता आहे. आता आत्मप्रभानीच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियांते चोरून जेवी तयाशीची भावे. निष्काम पुरुषाचे निवेदन माऊली या ओवीत करीत आहेत. आता नित्य नूतन एकसारखा प्रकाशणारा नित्य ज्ञानरूप जो आत्मप्रकाश, त्याला ठाणदिवी करून म्हणजे स्थिर करून इंद्रियांना न कळू देता जो या ताटात जेवील त्यालाच त्या कैवल्य रसाचा स्वाद घेता येईल. एत श्रवणाचे निपांगे, विन श्रोतया होवावे लागे, हे मनाचे निजांगे भोगीजे गा. तेथे श्रोत्याने श्रवणेंद्रियाचाही संबंध तोडला पाहिजे व नुसत्या मनानेच ते भोगले पाहिजे. आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि ब्रह्माची याची अंगा गडीजे, मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. बोलीचे दिसत असलेले आच्छादन दूर करून आतील अर्थ जे ब्रह्म त्याशी समरस होऊन जावे व मग सुखात मग्न होऊन सुख भोगावे. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल, एरवी आगवी गोटी होईल मुक्या भर्याची. जर चित्त असे हळुवार म्हणजे कोमल होईल तरच त्या चित्ताचा येथे उपयोग होईल, म्हणजे त्या चित्ताला मोक्षलाभ घेता येईल. नाहीतर पुढे होणारे योगाचे विवेचन मुक्या भैऱ्यांनी ऐकल्यासारखे निरर्थक होईल. परी ते असो आता आगवे,
न लगे श्रोतया ते कडसावे, जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामू. पण हे बोलणे येथेच पुरे, कारण या ग्रंथाचे श्रवण करणारे निष्कामच असल्यामुळे स्वभावताच ते श्रवणाला अधिकारी आहेत, म्हणून त्यांना निक्षूम सांगण्याची गरज नाही. जीही आत्मबोधाची आवडी, केली स्वर्गसुखाची कुरोंडी, ते वाचुनी तिची गोडी नेनती अनिक. ज्यांनी आत्मबोधाच्या आवडीवरून स्वर्गीय सुख व संसार सुख या दोन्ही सुखांना ओवाळून टाकून दिले, अशा पुरुषा वाचून दुसऱ्या कोणालाच कैवल्यानंद भोगता येणार नाही. जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा प्राकृती हा ग्रंथुनी निजे, आणि तो हिमांशूची जे विखाजे चकोराचे. ज्याप्रमाणे कावळ्याला चंद्राची कधी ओळखच नाही, त्याप्रमाणे अज्ञानी संसारासक्त अशा पुरुषांना हा ग्रंथ कधी समजणार नाही. आणि ज्याप्रमाणे चंद्राचे किरणही चकोराचाच खाऊ होतो, म्हणजे दुसऱ्या कोणाचा नव्हे, तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो, आणि अज्ञानाशी आनगावो. म्हणून बोलावया विषम पहावो विशेषू नाही. त्याप्रमाणे ज्ञानियांना हा ग्रंथ ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण वाटेल, आणि विषयासक्त अज्ञानी पुरुषाला भलत्याच गावाला जाणारा मार्ग वाटेल. म्हणून येथे विशेष काही सांगता येण्याजोगा विषय नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले जे. आता मी प्रसंगोपात्त त्या विषयाचा पुन्हा उच्चार केला आहे, तेवढी पुनरुक्ती आपण सज्जनांनी सहन करावी. आता श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले तेच सांगतो. ते बुद्धीही आकळिता साकडे, मनोनी बोली उपाये सापडे. परी श्रीनिवृत्ती कृपादी पूजियेडे देखेन मी. जे बुद्धीला आकलन करणे कठीण आहे, म्हणूनच ते शब्दाने क्वचित बोलले जाते. पण मी ते श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपारूप दिव्याच्या प्रकाशाने पाहीन. जे दिठीन पविजे, ते दिठीविन देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. जर इंद्रियातील अशा आत्म्याच्या नित्य ज्ञानदृष्टीचे बळ असले, तर इंद्रियदृष्टीलाही जे दिसू शकत नाही, ते इंद्रिया वाचूनही पाहता येते. ना तरी जे धातुवादाई न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे परिसुहाता. किमयेने धातूचे जातिवंत सोने होऊ शकत नाही, पण जर दैवाने परीस हाती आला, तर त्या परिसाने मात्र धातूचे जातिवंत सोने होऊ शकते. तैसी गुरुकृपा होय, तरी करिता काय आपुन हे. म्हणून निते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे श्रीगुरूची कृपा झाली तर प्रयत्नाने काय साध्य होणार नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ती श्रीगुरूची कृपा माझ्यावर अमर्याद आहे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाविन. अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. त्याच कृपेच्या विश्वासावर मी असे सांगतो की शब्दाने देखील अरूप ब्रह्माचे रूप दाखवीन, आणि ते अतिंद्रिय आहे तरी इंद्रियाकडूनही ते भोगवीन. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुणवर्य वसती जेत. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण श्रीकृष्णाच्या ठिकाणी पूर्णपणे व नित्य असतात. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. म्हणून त्याला भगवान म्हणतात. सर्व संग सोडून निसंग झालेल्याचा जो सांगाती म्हणजे मित्र, तो भगवान श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता माझ्या म्हणण्याकडे नीट चित्त दे. श्री भगवान वाच, अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति या. स संन्यासीच योगीच न निरग्निर्न चाक्रिया. ज्ञानोबा तुकाराम. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची शिनाने जनी मानी. एरवी विचारी जती जव दोन्ही, तव एकची ते. ऐक अर्जुना, जगात योगी व संन्यासी हे एकच आहेत, पण तू कदाचित निरनिराळे मानशील. साधारणतः दोघांचाही विचार केला असता ते एकच आहेत असे दिसेल. सांडिजे दुजया नामाचा भासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी.
योग व संन्यास या दोन नावाच्या निराळेपणाचा भास सोडून दिल्यास जो योग तो संन्यासच आहे. कारण विचार करून पाहता अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी योग व संन्यास यांच्या भिन्न अर्थाला अवकाश नाही. जैसे नामाचे नियनारिषेपणे एका पुरुषाते बोलावणे, का दोई मार्गी जाणे एकाची ठाया. ज्याप्रमाणे एका मनुष्याला दोन निराळ्या नावांनी संबोधावे किंवा एकाच गावाला जाण्याचे दोन मार्ग असावेत, ना तरी एकची उदक सहजे परीशिनाना गटी भरिजे. तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासांचे. किंवा एक पाणी दोन निरनिराळ्या भांड्यात भरावे, त्याप्रमाणे योग व संन्यास यांचे निराळेपण आहे असे जाण. ऐके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी नोहीची फळी. अर्जुना, जगातील सर्व जाणत्या पुरुषांच्या मताने जो आपली विहित कर्मे करून कर्मफळाची इच्छा धरीत नाही तोच योगी होय. जैसी मही हे उद्बीजे जनी अहम बुद्धी विन सहजे, आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना. ज्याप्रमाणे पृथ्वी उत्पन्न केल्याचा अभिमान न वागविता सहज झाडे उत्पन्न करते आणि त्या झाडाला येणाऱ्या फळरूपी बीजाची इच्छा करीत नाही, तैसा अन्वयाचे आधारे जातीचे अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे. त्याप्रमाणे आपल्या वंशात परंपरेने किंवा जातीला धरून जे आचार कर्मे चालत आली असतील ती ज्या ज्या काळी करावयाची असतात ते तैसेची उचित करी. परी साठो पुनो हे शरीरी आणि बुद्धी करोनी फळवेरी जायची ना. त्या त्या काळी बरोबर तशीच योग्य प्रकारे जो करतो, पण शरीराच्या ठिकाणी कर्तृत्वाच्या अहंकाराने फुगून जात नाही व ज्याची बुद्धीही फळापर्यंत जात नाही, म्हणजे जो फळाची इच्छा करीत नाही, ऐसा तोची संन्याशी पार्थागा परियेशी तोची भरवशेनिशी योगीश्वरू. अर्जुना ऐक, अशा रीतीने जो कर्म करणारा आहे तोच संन्यासी होय व निश्चयाने कर्मयोगी तोच होय. वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक, तरी टाको टाकी आणिक मांडीची तो. प्रसंगोपात्त जे विहित कर्म ते बंधनकारक आहे ते सोडले पाहिजे असे म्हणून ते केले नाही तरी लागलीच दुसरे कर्म तो करतोच. जैसा क्षाळून आले पुएकू सवेची लाविजे आणिकू, तैसेनी आग्रहाचा पायकू विचंबे वाया. ज्याप्रमाणे लावलेला एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावतात, त्याप्रमाणे कर्म सोडण्याचा आग्रह धरणारा कर्मरहित न होता व्यर्थ दुसऱ्या कर्मात गुरफटला जातो. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आदीची आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेविजे सरीशे पुढती. गृहस्थाश्रमातील कर्तव्य कर्माचे ओझे आधीच दैवाने सहज प्राप्त झालेले आहे, ते टाकून देऊन लगेच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्तव्याच्या रूपाने ते वाढविणे म्हणजे घेणे होय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.